नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आहे भरत राठोड आणि स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या भरत राठोड यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खरीप हंगाम सुरू झालेला आहे. आज जूनची 11 तारीख आहे आणि मित्रांनो, आज आपण एका महत्त्वपूर्ण टॉपिकवर चर्चा करणार आहोत. काही शेतकरी आपल्या शेतामध्ये ठिबक लावत असतात, ठिबकची जोडणी करत असतात. PVC पाईप जमिनीत टाकून चारी खणून शेतकरी आपली ठिबक लावत असतात. तर त्यांच्यासाठी एक चारी आपण खणतो, त्यामध्ये चारी कडक लादे, माती खणत नाही. तर त्यांच्यासाठी एक भन्नाट अशी जुगाड मी आणलेला आहे. तर आपण पाहूया कॅमेऱ्याच्या सहाय्याने की मी चारी खणण्यासाठी कोणत्या प्रकारचा जुगाड केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला चारी सहज खणता येईल, आपल्याला पाहिजे तेवढी खोल खणता येईल. तर पाहूया, मी तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्याने. तर नमस्कार मित्रांनो, हे चारी आहे आणि ते पाईपलाईन टाकण्याचं काम मी करत आहे. हा मेन पाईपलाईन टाकतोय मी. तर मित्रांनो, मी पहिले अशी चारी करून घेतली साईडने आणि नंतर त्याच्यामध्ये काय केलं की पाणी सोडून दिलं. पाणी सोडल्यामुळे ती ओली झाली आणि खणताना सहज ओली माती निघते, सहज खणले जाते. आपल्याला जास्त परिश्रमाची, जास्त मेहनतीची गरज नसते. अशाच प्रकारे आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये चारी करून त्याच्यामध्ये थोडासा रोटर मारून घ्या. रोटरने चांगली चारी फावड्याच्या सहाय्याने करून घ्या, जसं आपण पाणी भरतो तसं, आणि त्यामध्ये पाणी सोडून द्या. पाणी सोडल्यानंतर एका दिवसाआड, आज पाणी सोडलं की उद्या, अशा प्रकारे तुम्ही आपल्या चारीची खनन करू शकतात. तर तुम्ही पाहू शकतात की आपण व्यवस्थितपणे खणू शकतो आणि यामध्ये कोरडी मातीमध्ये पडण्याची शक्यता खूप कमी असते, कारण की ओली माती असल्यामुळे ती चिपकून राहते आणि चारी जी आपली नाली आहे पाईपलाईनसाठी ती एकदम खोलवर जाते. तर मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या भरत राठोड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ खूप दिवसांनी आला होता, कारण की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी कोणताही टॉपिक नसल्यामुळे आपण व्हिडिओ काढलेला नाही. पण आता खरीपाचा हंगाम सुरू झालेला आहे, तर आपले व्हिडिओ हे टायमावर येत असतील. तर धन्यवाद.